बाळांनो, मी पण तुमच्यातलाच एक विद्यार्थी आहे. आज मी इथून तुम्ही जसं आज शिकता येतं तसंच मी शिकून पुण्याला गेलेलो आहे. तुमच्यासारखाच लहान होतो, तुमच्यासारखाच आगाऊ सुद्धा होतो. आणि जसं आता काही मुलं इथं सूत्रसंचालन करत होती, कोणी न्यूज सांगत होतो, प्रत्येकजण काही नाही करत होते इथं, बरोबर. काही जण मुलं आणखीनही घाबरत असतील पुढे यायला. सरांनी सांगितलं सुविचार सांग, दिनविशेष सांग, बातम्या सांग, प्रार्थना घे. तुम्ही लाजत असणार भरपूर. सर मला नाही जमत, मी नाही करू शकत. ती भीती प्रत्येक जण काढून टाका. कारण तुमचं हे वय 1ली ते 4थी पर्यंतच आहे सर. ह्या वयात तुम्ही जे शिकता ना ते तुम्हाला पुढच्या 5वी ते 10वी, 10वी ते 12वी, 12वी नंतर ग्रॅज्युएशन या वयामध्ये शिकायला मिळत नाही. ते तुम्हाला इथे शिकायला मिळतं. सगळे लहान असतात, सगळे मित्र असतात, मित्र मैत्रिणी. आणि या 1ली ते 4थी वर्गात जे शिकायला मिळतं, कारण सर तुमच्यासाठी खूप मेहनत घेत असतात. यासाठी तुम्हाला काय करायचं, फक्त सरांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ऐकायची. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेव्हा खेळायला सोडले तेव्हा खेळायचंच, कारण खेळणं खूप इम्पॉर्टंट असते या वयामध्ये. तिसरी गोष्ट काय करायची, आई पप्पांना बिलकुल त्रास द्यायचा नाही. मोबाईल शिवाय काही मुलं आजकाल जेवत पण नाही. तुम्ही जेवता का नाही मोबाईल शिवाय? कोणाकोणाला लागतो फोन? जेवताना फोन कोणाला लागतो? फोन बिलकुल वापरायचा नाही, बरोबर. आणि तुम्हाला जर काहीतरी करायचं असेल ना पुढं, तर पहिली गोष्ट भीती घालवायची. चांगल्या गोष्टी करायला भीती बिलकुल मनामध्ये येऊ द्यायची नाही. आज जे मुलं इथे पुढे बोलतायत ना, तसंच मी होतो तुमच्यासारखाच. काही असू जा, प्रार्थना असू जा, बातम्या असू जा, पुढे येऊन सांगायचो. ते करत 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 मी आज त्या लेवलला पोहोचलोय ज्या लेवलला मला पोहोचायचं होतं. आता प्रत्येक मुलाचं स्वप्न विचारलं तर कोणाला डॉक्टर व्हायचंय, कोणाला इंजिनियर व्हायचंय. काही सोनाचे स्वप्न कसे असतात तुम्ही बघता टीव्ही मध्ये, किंवा कोण हा आमच्यातला मामा इंजिनियर आहे, आमच्यातला हा डॉक्टर आहे, म्हणून तुमचं स्वप्न तसं बनतं. पण जेव्हा तुम्ही 10वी 12वी करता ना, तेव्हा तुमचं स्वप्न पुन्हा बदलतं. त्यात चुकीचं काही नाही का, कारण तेव्हा तुम्ही वेगळं बघितलेलं असते. तोपर्यंत ते फील्ड चेंज झालेलं असते, त्यातला स्कोप चेंज झालेला असते. पण तोपर्यंत बनण्यासाठी तुम्हाला तेवढ्या स्किल येण्यासाठी तुम्हाला काहीतरी मेहनत घ्यावी लागेल ना. मग आता सगळ्यांनी काय करायचं, आजपासून तुम्हाला जर खरंच चांगलं आयुष्यात यशस्वी खूप कमी वयात व्हायचं असेल तर 2-3 गोष्टी सांगतो, सर्व मुलींनी मुलांनी त्या करायच्या. ओके, ऐकाल? सगळ्यांना पहिले यायचंय ना. पहिलं कोणी येतं का? नाही. पहिले 5 मुलं जे असतात तेच पहिलं दुसरं. सर मी 1ली ते 10वी कधीच पहिला आलो नाही, पण माझ्या मनात खंत अजून आहे की 1ली ते 10वी कधीच पहिला आलो नाही. कायम 4था, 3रा, 4था, 3रा. पण याचा मला अभिमान आहे की मी 3रा 4था असायचो. पण माझ्यात जे गुण आले, माझ्यात जे स्किल आलं, ते आमच्या क्लासमध्ये कुणातच नाही. म्हणजे बोलण्याचं जे आता इथे येऊन बोलतोय ना, माझ्या क्लासमधला पहिला आलेला मुलगा इथे येऊन बोलू पण नाही शकणार, थांबू पण नाही शकणार, कारण मी त्या गोष्टीमध्ये 1 नंबर होतो. मी पहिला कधी झालो. त्याच्यामुळे तुमच्यात पण ती गोष्टी वेगळ्या असणार, काही स्किल, बरोबर. 1ली ते 10वी पहिले येण्यासाठी नका राहू, तुमच्यात स्किल इम्प्रूव्ह होण्यासाठी धावा. कोणाला धावण्यामध्ये इंटरेस्ट असेल, कोण कबड्डीमध्ये चांगला असेल, कोण बोलण्यामध्ये चांगला असेल, कोण चित्रकलेमध्ये चांगला असेल, कोण वक्तृत्व स्पर्धेमध्ये चांगला असेल. तुमच्यातली स्किल ओळखा. तुमचे टीचर लोक तुम्हाला सांगत असतात तू हे चांगलं करतो बरं का, हे तुला अजून चांगलं करायचं. मग ते ओळखायचं, मला हे जमतंय. लहानपणापासून तुम्हाला चित्र चांगलं जमत असेल त्याच्यात चांगलं बना. तुम्हाला बोलता चांगलं येत असेल, काही मुलं ते चांगलं बोलत होते आता, तरी त्याच्यात एक्सपर्ट व्हा. 1-1 लाख रुपये घेतात एकेका तासाचे लोक बोलण्याचे. मीच 30-35 हजार रुपये घेतो फक्त अर्ध्या तासाचे माझ्या कामातले. हे कधी मिळतं जेव्हा आत्तापासून तुम्ही मेहनत कराल. मला तुमच्यासारखं इथं होतं तेव्हा मला बोलता येत होतं का? नाही. भीती सगळ्यांनाच असते, पण ती भीती कशी घालवायची, प्रॅक्टिस करून, थोडं 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 मेहनत करून प्रॅक्टिस केली की जमतंय. अरे 4-5 गोष्टी सांगणार आहेत, सर्व ऐकायला रेडी आहेत का? हात वर करा. ऐका, पहिली गोष्ट, रोज सकाळी 6 वाजता उठायचं. 5 वाजता मी म्हणत नाही. किती वाजता? 6 वाजता. 6ला उठल्या काय करणार पहिले सगळेजण? आपलं रोजचं डेली ठरलेलं वॉशरूम, आंघोळ केली. मग काय करायचं, पहिला 1-2 तास अभ्यास करायचा. सगळ्यांनी 2 तास पहिला अभ्यास करायचा. का? माइंड फ्रेश असतं, रात्रभर चांगली झोप आलेली असती. काल मॅडमने काय होमवर्क दिलाय ते बघणे. 2 तास, 6 ते 8 अभ्यास. शाळा किती असते तुमची? 10 वाजता. टाइम आहे ना तुमच्याकडे भरपूर. मग पुन्हा खेळा. 8 नंतर 10 पर्यंत जेवण बिवण सगळं करा. त्याच्यानंतर पुढे काय करणार? 10ला आल्यावर शाळा. 10 ते 4 शाळा आहे सर. 10 ते 4, 4:30 पर्यंत शाळा आहे. शाळा सुटल्यावर काय करायचं? परत खेळायचं. सगळ्यांनी खेळायचं. परत खेळल्यानंतर 7 ते 8-9 पर्यंत परत अभ्यास. बरोबर. अभ्यास केला परत मग लगेच झोपून जायचं. परत डेली रुटीन नाही करायचं. हे झालं डेली रुटीन.
आता तुम्हाला एक्सपर्ट कसं व्हायचंय, पहिल्या 5 मध्ये कसं यायचंय किंवा तुमच्या स्किल कशा इम्प्रूव्ह करायच्या, मॅडमला विचारायचं. आता उद्याच आजपासून विचारायला चालू करा हळूहळू. मॅडम तुम्हाला काय वाटतं, मला काय, मी काय केलं पाहिजे? कारण शिक्षक हे तुमच्या जवळचे असतात, त्यांना तुमचे सगळे गुण अवगुण माहीत असतात. त्यांना विचारायचं, तुम्हाला कळत नसेल तर ते गाईड करतील. तू भाषणामध्ये चांगला आहेस, तू वक्तृत्व, तू लिखाणामध्ये चांगला आहेस, तू खरोखर हुशार आहेस, तू एमपीएससी युपीएससी तयारी केली पाहिजे, आत्तापासून करा. सर काही काही मुलं पहिल्या अटेम्प्ट मध्ये पास आहेत एमपीएससी युपीएससी. का पास आहेत? त्यांचा तेवढा ब्रेन शार्प आहे, त्यांना एकदा वाचलं की लक्षात राहते. मग सगळ्यांनीच एमपीएससी केली पाहिजे का? नाही. ज्याला जो ट्रॅक आवडतो त्या ट्रॅकने जावा. मार्ग 1000 आहे, त्यातला एक मार्ग तुम्हाला भेटला, झाले यशस्वी तुम्ही. सगळ्यांनीच कलेक्टर होऊन बाकीचे नाही, बाकीचे कामं कोणी करायचे मग? कळते का? त्यामुळे तुम्हाला जे जमतं त्यात एक्सपर्ट व्हा. कळलं? सगळ्यांना आज सर विचारतील किंवा उद्या विचारतील, तुला काय बनायचंय, काय बनायचंय हे सांगाल, पण का बनायचं ते बी सांगा. म्हणजे एखाद्याला म्हणाल मला PSI व्हायचंय, IPS व्हायचंय, का व्हायचंय? टीव्ही मध्ये बघितलं, त्याची मस्त सिंगम सारखी एंट्री बघितली म्हणून व्हायचंय का? नाही. तुम्हाला का आवडतं ते आधी व्हाय क्लिअर पाहिजे तुमच्या आयुष्यातला. तुम्हाला हे बनायचंय, का बनायचंय? त्याच्या मागचा अभ्यास पाहिजे, त्याच्या मागे काय व्हायला लागतं. कारण फक्त आपण एखादी पोस्ट पाहतो, त्यानुसार होतो, विचार करतो, पण झाल्यानंतर चॅलेंजेस खूप वेगळे असतात. ओके, मी सिव्हिल इंजिनियर आहे. मी जर डिप्लोमा झाला 10वी नंतर, मी सिव्हिल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं, डिप्लोमा केला, डिग्री केला. मी काय केलं पाहिजे होतं? घर बांधले पाहिजे होते का नाही? मी काय करतोय आता? वेगळं करतोय. पण शिक्षण तुम्ही जे घेता त्यातच काम करावं असं काही नाही बरं का. तुम्ही काम कुठलंही करा. शिक्षण हे काय म्हणतात, वाघिणीचं दूध आहे, जो तो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. तेव्हा शिक्षण घ्यायचं, नॉलेज घ्यायचं आणि कुठल्याही क्षेत्रात जा, त्याच्यामध्ये एक्सपर्ट व्हायचं. आज माझं डिजिटल व्हायरल झोन नावाची कंपनी आहे, जी मी पुण्यामध्ये, माझं ऑफिस आहे चांगलं छान. मी सध्या एक 40 ते 45 कंपन्या किंवा बिझनेस स्वतः रन करतो. माझ्याकडे 7-8 मुलं जॉबला, सगळं माझं वेल सेटल आहे. पण मला सुद्धा सुरुवातीच्या काळात जेव्हा माझं इंजिनिअरिंग झालं त्या काळापासून आज ह्या मागच्या काही दिवसापर्यंत, सर वडिलांना खूप लोकांनी सांगितलं, पोरग एवढं हुशार होतं, वाया गेलं, कुठं युट्यूब चॅनलच व्हिडिओज बनवतंय, कुठं हेच करतंय. ते काय, आपल्या पॅरेंट्स लोकांना एक सवय झाली की मुलगा डिग्री झाला की लगेच काय, किती पॅकेज आहे, किती पॅकेज आहे, माझ्या पोराला एवढं पॅकेज आहे, तुझ्या पोराला किती. मग ते आपले गावाकडचे माणसं सगळ्यांना काय वाटतं, किंवा ह्याच्या पोराला एवढे 50,000 पगार आहे, माझ्या पोराला अजून काहीच नाही, व्हिडिओ काढत फिरते. पण आज अशी म्हणजे मी ते अचीव्ह केलं. म्हणजे तुम्ही एखादा वेगळा प्रवाह निवडणं हे चुकीचं नाही, पण निवडलेला प्रवाह शेवट यशापर्यंत नेणं हा तुमचा मनात ती जिद्द पाहिजे. आज मी ती पूर्ण केली. आज मी सांगू शकतो अभिमानानं, गावात एक पण नाही जेवढं मी जे स्वतः कमवतो महिन्याला, एक पण नाही गावामध्ये. मी आता आकडा नाही सांगितलेला बरा, पण एकही नाही. का? करून दाखवायला मला हे 2-3 वर्ष गेली. त्या काळात माझ्या वडिलांनी, माझ्या फॅमिलीला खूप सोसलं की तू हे करते ते करते, पण ते त्या फेज म्हणून तुम्हालाही जायला लागेल. तुम्ही जर वेगळा मार्ग निवडला ना, तुमचं एज्युकेशन झाल्यावर तुम्हालाही टोमणे मारणारे लोक भेटणार आहे. त्यामुळे विश्वासात तुमच्या आई आणि वडील हे दोघं असले पाहिजे. त्यांना सांगायचं, आई मी जे काय करतोय ते मला माहिती काय करतोय, मी कुठलंही वाईट काम करत नाही, वाईट व्यसनाला नाही, तू फक्त मला 2-3 वर्ष दे, मी तुमच्या दोघांना प्राऊड वाटेल एवढं काम करून दाखवतो. ही सगळ्यांनी मनात जिद्द ठेवायची. प्रत्येकाच्या आई वडील मला वाटतं सगळे शेतकऱ्याची मुलं आहे, बरोबर. कारण बाकीचे लोक केस नाही मला वाटते, ज्यांचे पॅरेंट्स चांगले आहेत, थोडे पैसे कमवत आहेत, तेही चुकीचं नाही. त्यांच्या आई बाबांनी कष्ट केले, ते मुलं तिकडे. तुम्ही पण उलट अशा, मी ह्या शाळेत शिकलो आणि ह्या शाळेमध्ये जेवढे मेहनत करणारे शिक्षक असतात ना जिल्हा परिषद, तेवढे शिक्षक कुठंच नसते. कारण ह्यांना एक तळमळ असते. तळमळ याची असते कारण हे सुद्धा तुमच्यासारखंच शिकून या पदावर आहेत. कोणी शिक्षक आहे, मॅडम आता सगळेच, म्हणून त्यांना एक तळमळ असते किंवा आपल्याला पगार मिळतो आपल्या कामाचा. ही मुलं आपली मुलं म्हणून आपण शिकवायचे, तेच पुण्य लागतं. पुण्य काय काम असेल, लोक पुण्य म्हणजे हेच, आपल्यामुळे लोकांना फायदा झाला पाहिजे, आपल्यामुळे लोकांना काहीतरी चांगलं देता आलं पाहिजे. त्यामुळे सगळ्यांनी प्रॉमिस करा आजच की आई वडिलांना पुढच्या तुमच्या 10-15 वर्षांनी प्राऊड वाटलं पाहिजे, असं काहीतरी काम प्रत्येकाने करून दाखवायचे. कराल ना? आणि तुमच्यासाठी गुड न्यूज अशी आहे, तुम्हाला जे पण शाळेमध्ये लागणार, जे पण मग ते खेळण्याचं साहित्य असो, तुम्हाला वह्या पुस्तक असो, तुमच्या शाळेच्या बॅग असो, काही सर तुमचे मला सांगतील की ऋषिकेश आपल्याला ही गोष्ट शाळेसाठी करायची, सरांनी सांगायची आणि मी ती करायची. ओके, तुम्ही फक्त मला सगळ्यांनी प्रॉमिस करायचं की सगळ्यांचं मी काय मोठा दादा आहे, मला ऋषी दादा म्हणलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके, सगळ्यांनी मला प्रॉमिस करायचं, ऋषी दादा आम्ही सर्व शाळेतले विद्यार्थी सरांचं मॅडमचं ऐकणार. ओके,
आणि आई बाबांना चांगलं वाटेल असं, प्राऊड वाटेल असं आम्ही काम पण करून दाखवणार. प्रॉमिस? सगळ्यांना प्रॉमिस? ओके. शाळेमध्ये जे पण लागेल ना सरांनी सांगायचं, मी करून दाखवायचं. ओके. सगळ्यांनी प्रॉमिस करा. आजपासून आई पप्पाचं, सरचं, मॅडमचं आम्ही सगळे ऐकणार. आणि मी नेक्स्ट अजून काही दिवसांनी येईन शाळेला. मी सरांना विचारेल, सर सगळे विद्यार्थी ऐकायलेत ना? सरचं म्हणले सर ऐकायलेत, तेव्हाच मी सरांनी सांगतील ते ऐकणार बरं का. बरं सरचं म्हणले सर तुम्ही बोलून गेले पण ही पोरं कोणीच काय ऐकणार, मग शाळेसाठी मी काहीच नाही करणार. लक्षात ठेवा, शाळेसाठी जर काही करायचं असेल तर तुमच्या हातात आहे. सगळ्या विद्यार्थ्यांनी, सगळे जे क्लास टीचर आहेत तुमचे, मी सगळ्यांना विचारेल सर तुमच्या क्लासचं ऐकतात का? सर जर म्हणले नाही सर आमच्या तिसरीचे ऐकत नाहीत, चौथीचे ऐकतात, पहिलीचे ऐकते, दुसरीचे, मग त्यांना देणार तिसरी कॅन्सल. मग तुमच्यावर जिम्मेदारी दिली की सरांचं सगळ्यांनी ऐकायचं. आगाऊपणा सगळेच करतात तेवढं पुरतं ठीक आहे, परंतु सरांनी दिलेलं होमवर्क सगळ्याचा कम्प्लीट पाहिजे. सगळ्यांनी डिसिप्लिन मध्ये राहायचं, उलट बोलायचं नाही. आयुष्यात लक्षात ठेवा, शिक्षक, आई वडील आपले जे असतात, फॅमिली आणि शिक्षक, हे सोडून तुम्ही कोणाशीही वाद घाला चालतो. कारण सगळ्यात जास्त चांगलं कोणाला वाटतं माहिती का? तुम्ही मोठं झाल्यावर तुमच्या आई वडिलांना, तुमच्या शिक्षकांना. दुसरं कुणालाच तुम्ही मोठं झालेलं आवडत नाही बरं का, तेही सांगतो. फक्त तुमची फॅमिली आणि तुमचे शिक्षक, मग ते तुमचे पहिलीचे असू द्या, 10वीचे असू द्या, किंवा तुमच्या पुढच्या एज्युकेशन कुणी मार्गदर्शक जे असतात ना, त्यांनाच फक्त तुम्ही मोठं झालेलं आवडतं. त्यामुळे त्यांना उलट बोलायचं का नाही. ओके. चुकलं, मारलं तरी ते कोणासाठी मारतात, बोलतात तुमच्यासाठी. तेव्हा आपलं चांगलं होणार असेल, थोड्या गोष्टी सहन करायच्या. मी तर लय मार खाल्लेला आहे सराचा. डायरेक्ट एवढा रूळ होता, रूळ तेवढा मला वाटतं आता मार बी नसते. चड्डीत मुतूस तर मारायचे सर आम्हाला, कळलं का? एवढ्या भाषेत तुम्हाला बोलतो. त्यामुळे तेवढं ते आता मारत नाही. शाळेतले नियम निघाले आता मारून नका लेकरांना. पण सगळ्यांनी लक्षात ठेवा, सगळ्यांनी प्रॉमिस करा. आणि मी काहीच दिवसांना, म्हणजे आता नोव्हेंबर महिना आहे, जानेवारी महिन्यामध्ये येणार आहे, तोपर्यंत सर पण सगळं बघतील शाळेसाठी काय कमी काय सांगतील. मी ते सगळं करणार, पण सरांना विचारणार सर पहिली ते चौथी सगळे ऐकतात का? सर जर म्हणले सर सगळे विद्यार्थी ऐकतात, शाळेसाठी काहीच कमी पडू देणार नाही. प्रॉमिस? प्रॉमिस? डन? ओके. चला परत भेटू. धन्यवाद. साठी ते आपल्याला काहीही कमी पडू देणार नाहीत. मग तुमच्यासाठी स्कूल बॅग असतील, नोटबुक्स असतील, किंवा क्रीडा साहित्य असेल, कोणत्याही गोष्टीचं ते आपल्याला काही कमी पडू देणार नाही. तर आज या प्रसंगी आपल्या शाळेचा ऋषीदादा या ठिकाणी आला आणि आपल्या पंखामध्ये खरोखरच एक बळ भरण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचं मानावं तितकं आभार कमी आहे. तर आजच्या प्रसंगी त्यांचं मी विशेष आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आज आपला परिपाठ संपला असता. आपल्या प्रत्येक शाळेमध्ये माजी विद्यार्थ्याचा एक संघ आपण स्थापन करणार आहोत. त्या संघामध्ये ऋषिकेश भैयाचं आपण सदस्य म्हणून किंवा पदाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करणार आहोत. तरी आपण शाळेच्या वतीने आपण त्यांचा छोटासा या ठिकाणी सत्कार करणार आहोत. मित्र भास्कररावजी काकडे यांचे चिरंजीव ऋषिकेश भैया काकडे याच गावचे भूमिपुत्र, ज्यांची डिजिटल व्हायरल फोन मार्केटिंग कंपनी सध्या अस्तित्वात आहे. त्या कंपनीच्या माध्यमातून अनेक समाज सुधारणांचे काम ते करतात. त्यांनी आज या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद शाळेला सदिच्छा भेट दिलेली आहे. त्यांचा पुतण्या इयत्ता 3री मध्ये शिकतोय. तर या ठिकाणी त्यांनी शाळेला विविध प्रकारची मदत करण्याचं या ठिकाणी भावना व्यक्त केलेली आहे. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय नागरगोजे सर, या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या शाळेतील सर्व शिक्षक वृंद, पाटील सर, मस्के सर, सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी डिजिटल व्हायरल झोन कंपनी मार्केटिंग चे मालक श्री ऋषिकेश भैया काकडे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. या ठिकाणी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय नागरगोजे सर आणि सर्व शिक्षक वृंद यांच्या हस्ते या ठिकाणी या गावचे भूमिपुत्र ऋषिकेश भैया भास्करराव काकडे यांचे या ठिकाणी स्वागत होत आहे.